धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं धुळे महानगरपालिकेच्या महासभेत ठराव करून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीला धुळेकरांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्याच्या संदर्भात ठेका देण्यात आलाय। सदर कंपनीला 16 कोटी रुपये देऊन हा ठेका देण्यात आलाय। सदर ठेकेदाराने संपूर्ण धुळे शहरातील व तसेच धुळे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व 11 गावांच्या मालमत्तांचं मूल्यांकन करताना चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन केले। तसेच या कामी त्यांनी धुळे महानगरपालिका प्रशासनाची दिशाभूल केली। सदर कंपनीकडून महानगरपालिकेने घालून दिलेल्या अटीनुसार संपूर्ण मालमत्ताचे GIS आधारित प्रत्यक्ष सर्वेक्षण करून युनिक प्रॉपर्टी अथॉरिटी कोड नोंदणी वही तयार करणे, मूल्यांकनासाठी तांत्रिक सर्वेक्षण, अद्ययावत संगणकीकृत नकाशे काढणे, वार्ड निहाय मालमत्ताचं डिजिटल फोटो काढणे, संगणकीकृत नकाशे फोटो डेटावरून जोडणे, झोन प्रमाणे नकाशा तयार करून ऑनलाईन मालमत्ता कर भरणा प्रणालीद्वारे सुधारित मूल्यांकन करून घेणे क्रमप्राप्त होते। या सर्व बाबींचा समावेश असताना त्यांनी आपल्या कामात कामचुकारपणा करून धुळेकरांच्या मालमत्तांचे अव्वाच्या सव्वा मूल्यांकन धुळे महानगरपालिकेचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी केले। धुळे महानगरपालिकेचे सर्व करदाते हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक असून एक प्रकारे महानगरपालिकेचा फायदा करून देण्यासाठी धुळेकरांना आर्थिक नुकसान पोहोचवण्याचं काम या कंपनीने जाणून बुजून केलाय। धुळे महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका आहे। अकोला, अमरावती, जळगाव, मालेगाव नगर या देखील ड वर्ग महानगरपालिका आहे, परंतु त्यांच्या मालमत्ता कराच्या दरात व धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराचे दरात प्रचंड तफावत आहे। विशेष म्हणजे धुळे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रात शेवटून क्रमांक दुसऱ्यावर आहे। धुळे जिल्ह्यात कुठलीही कारखानदारी, रोजगार व सतत दुष्काळग्रस्त जिल्हा असल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे। अशा परिस्थितीमध्ये मालमत्ता कर अव्वाच्या सव्वा आकारले आहे। महानगरपालिकेने जगात कुठेही नसेल असा एक कर धुळेकरांवर लागू केलाय, तो म्हणजे ज्या नागरिकांच्या घरी नळ नाही त्यांच्याकडून देखील 500 रुपयांची नळपट्टी वसुली ही अक्षरशः दरोडेखोरी आहे। भारतीय न्याय संहितेप्रमाणे धुळेकरांची फसवणूक केल्याबद्दल महानगरपालिका व धुळेकरांना आर्थिक खाईत लोटल्याबद्दल, खोट्या नोंदी केल्याबद्दल हेतू परस्पर चुकीचे वाढीव मोजमाप तयार केले, जेणेकरून स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा आणि धुळेकरांना भुर्दंड व्हावा। अशा ठेकेदारांविरुद्ध BNS कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावे, धुळेकरांची या झिझिया रूपी जाचक करातून मुक्तता करावी अशी मागणी करत महानगरपालिका आयुक्त अमित दगडे पाटील यांना तासभर घेराव टाकून मालमत्ता कर विभागाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला। या प्रसंगी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे, ज्योती चौधरी, संदीप सूर्यवंशी, डॉक्टर अनिल पाटील, सुनील पाटील, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, आनंद जावडेकर, अण्णा फुलपगारे, पंकज भारसकर, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, संदीप चौधरी, सुनील तात्या चौधरी, सागर निकम, विकास शिंगाडे, सागर साळवे, दिनेश पाटील, अजय चौधरी, नितीन देशमुख, अनिल शिरसाट, संजय पाटील, दिनेश गुरव, अमोल ठाकूर, वैभव पाटील, हर्षल वाणी, शुभम रणधीर, अक्षय पाटील, विष्णू जावडेकर, आशुतोष कोळी, गोकुळ गडगुजर तसेच तेजस सपकाळ आदी उपस्थित होते। पालिकेने सन 2021-22 या साली धुळ्यातल्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याकरता, त्यांचं मूल्यांकन करण्याकरता अमरावतीच्या कंपनीला, स्थापत्य कंपनीला त्या ठिकाणी ठेका दिलेला होता। त्या ठेक्याचं मूल्य 16 कोटी रुपये होतं। आज गेल्या 5 वर्षानंतर या कंपनीने जे काही प्रॉपर्टीचं मूल्यांकन या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। पर्यायाने त्या कंपनीने या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक केली आणि धुळेकर नागरिकांचे जे काही प्रॉपर्टी होत्या त्यांचं चुकीचं मूल्यांकन, जास्तीच्या मालमत्ता त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या। त्या मालमत्तांच्या मोजमापमध्ये प्रचंड त्या ठिकाणी तफावत सध्या आढळून येते। त्या अनुषंगाने त्याने धुळे महानगरपालिकेची फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचाच डेटा त्या ठिकाणी घेऊन धुळे महानगरपालिकेने त्याच्या डेटा घेऊन त्या ठिकाणी धुळेकरांना त्या ठिकाणी मालमत्ता कराची नवीन आकारणी केली, जेणेकरून महापालिकेने देखील धुळेकर नागरिकांची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी धुळेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये फेरफार करणे, धुळेकरांच्या प्रॉपर्टी या जास्तीच्या पद्धतीने आकारणे आणि जास्तीचा पैसा धुळेकरांकडून त्या ठिकाणी उकळणे आणि या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जास्तीच्या मालमत्ता दाखवणे आणि त्या चुकीच्या पद्धतीने कागदावरती नोंदवून घेणे हा सगळ्यात मोठा गुन्हा या ठिकाणी स्थापत्य कंपनीने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक झाली। महानगरपालिकेची फसवणूक झाल्यामुळे महानगरपालिकेने धुळेकरांची फसवणूक केली, म्हणून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज आम्ही निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे।